तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आधीच अडचणीत आलेल्या हगवणे कुटुंबाला आणखी एक धक्का बसलेला आहे। जेसीबी खरेदी विक्री प्रकरणात लता हगवणे आणि शशांक हगवणे या मायलेकांना 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जेसीबी प्रकरणात त्यांनी एकाची 11 लाखांची फसवणूक केली आणि बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप आहे। या प्रकरणी प्रशांत येवडणे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात केली आणि त्यानंतर कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली। प्रस्तुतचा गुन्हा हा बघितला तर गुन्ह्याचे जे काही डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती 2022-23 पासून सुरू होते। प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, एक जे काही JCB आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे। तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे। आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे।